सगळं वासित. चला सामना सुरू करा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. परंतु सर्व खेळाडूंना सर्व संघांना सूचना आहे, परवाच्या शेड्यूल मधील 2 सामने हे उद्याच आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे उद्या सकाळी 9ला सामने सुरू होतील. डॉट बॉलने होती डावाची सुरुवात. किरण मंडले. पुन्हा एकदा सूचना असेल सर्व संघांसाठी, उद्याच्या दिवसातील सामने खेळून आपल्याला परवाच्या शेड्यूल मधील 2 सामने हे उद्याच खेळवायचे आहेत. तरी उद्या सकाळी 9ला पहिला सामना सुरू होईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये, परंतु एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. 2 पूर्ण होतील. 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. दिवसभरामधील शेड्यूल मधील सामने, त्याचबरोबर परवाच्या दिवसातील 2 सामने हे आपण उद्याच खेळवणार आहोत. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेल टिपला, विकेटचं पतन. आणि त्याचबरोबर सर्व संघांना सूचना असेल, जे आपण विकेट्स पडल्यानंतर किंवा टीम मीटिंग घेण्यासाठी जेव्हा बॅटरला पाणी वगैरे घेऊन जेव्हा आतमध्ये आपण येता, तेव्हा किंवा आपण पंचांची परवानगी घेणं अनिवार्य आहे. पंचांनी जर तुम्हाला परवानगी दिली तरच तुम्ही आत जाऊ शकता, याची नोंद घ्यायची. जर कोणता खेळाडू पंचांची परवानगी न घेता मैदानाच्या आतमध्ये गेला तर संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यायची. कोणताही खेळाडू परवानगीशिवाय आतमध्ये जाणार नाही. जगदंबा फॅब्रिकेटर्स, आपल्या सूचना समजली असेल अशी अपेक्षा करूयात. कोणताही खेळाडू पंचांच्या परवानगीशिवाय मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. यावेळी मात्र मोठा फटका खेळला गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सी कॉर्नर, परंतु तितकंसं प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. 2 धावा मिळतील मंगेश यांना. यावेळी मंगेशला प्रमोशन मिळालं बॅटिंग लाईनअप मध्ये, परंतु पाहूयात काय करतात मैदानाच्या आतमध्ये. फॉलो थ्रू मध्ये यावेळी झेल घेण्याची संधी होती, परंतु ती दवडली जाते. एका षटका अखेरीस 5 धावा धावफलकावर 1 गडी गारद. कुमार मंगेश आणि अनिकेतची जोडी. जगदंब फॅब्रिकेशन्स हा संघ अजूनही अपराजित आहे. त्यांची ही गोरदौड कोण रोखणार. आखू टप्प्याचा मारा, 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्सचा इशारा. यावेळी मात्र उजष्टीच्या बाहेरच्या बाजूला खोजर टप्प्याचा चेंडू, फुटवर्क अतिशय खराब म्हणावं लागेल. अगदी बॅट फेकून दिली चेंडूच्या दिशेनं, बॅटची एज जरूर घेतली, परंतु यष्टीरक्षक चेंडू पकडण्यामध्ये असमर्थ ठरतात. संकेतच्या हातून हा झेल निसटतोय. यावेळी मात्र दिशाहीन मारा, अवंतर चेंडू, वाईड बॉल. बॅकफुटवरती येत केवळ जबरदस्त पंच. किरण त्या रिजन मध्ये तैनात. केवळ 1 सिंगल खर्च केली जाईल किरणच्या माध्यमातून. कव्हर्स मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कव्हर पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन अशी तडबंदी लेग साइडला पाहायला मिळते. यावेळी बॅट चेंज. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय एका धावेसाठी.
यावेळी मात्र एक चांगला चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो अनिकेतच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय, निर्णायक डॉट बॉल. यावेळी मात्र फटका जोरदार, टायमिंग लाजवाब, डीप मिड विकेट, सीमारेषे पार. अनिकेतच्या ब्लास्ट हा येतोय निर्णायक षटकार. रोशन मंडलेवर केला जोरदार प्रहार, हल्ला बोल. 2 षटका अखेरीस 14 धावा धाव फलकावर. हो झाली तरी पण 14 धावा धाव फलकावर लागतात. 14 रन्स ऑन द बोर्ड. दोन षटकामध्ये 14 धावा धाव फलकावर. किरण मंडले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पॉवर प्ले संपतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर डीप कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय. डीप लॉंग मिडात पाहतोय. त्यानंतर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्लिप मध्ये खेळाडू तैनात. स्टेट ऑन द ग्राउंड स्टेप आउट करत खेळायला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल चेंडू फील्ड केला जाईल. 1 धाव अंकित केली जाईल. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुट खेळलेला आणखी एक जोरदार फटका. चेंडू पाहूयात काय करतोय. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे, परंतु 2 धावा यशस्वीरित्या मंगेशच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी अनिकेत आणि टीमच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जोर आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. गॅप मध्ये चाललेला हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना 1 धाव अंकित केली जाईल. एक धाव या चेंडूवर अंकित केली जाते. सिंगल बरोबर धाव फलक सक्रिय होतं. 18 धावा धाव फलकावर लागतात. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूच्या पाठीमागे 10 धावांवर अनिकेत कार्यरत, तर मंगेश 7 बॉल 5 धावा. आकुटपाचा चेंडू बॅकफुटवरती येत. शॉर्ट मिड विकेट रिजन. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट आणि समीकरण बदलू शकलं असतं, परंतु इथं मात्र अनिकेत मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहेत. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आजच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्या 64 होती जरूर, परंतु तिचा यशस्वी पाठलाग देखील केला गेला. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून अतिशय चतुराई दाखवली जाते. 1 चेंडू अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. 19 रन्स ऑन द बोर्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आपल्याकडे स्कोरर उपलब्ध आहेत. टेक्निकल टीम देखील आहे. त्यांच्या माध्यमातून अगदी योग्य काम केलं जातं. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह प्रीतम लोखंडे, मोहन जाधव, भूषण फरांदे यांच्या माध्यमातून आपल्या टेक्निकल टीम कडून चांगले काम केलं जातं. कुमारच्या माध्यमातून मॅन्युअल स्कोर देखील अपडेट केला जातो. वाईतील 2 दिग्गज क्रिकेटपटू, वाईचे आणबान शान रॉबिन सर आणि चिकू सर अर्थात युवराज शिंदे आणि विशाल खरात, हे 2 अनुभवी क्रिकेटपटू आज पंच म्हणून लाभलेत. त्यांची देखील अचूक निर्णय क्षमता पाहायला मिळते. षटक समाप्त. 3 षटका अखेरीस 20 धावा धाव फलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. आणि इथं एक ट्रेंड आज फॉलो केला जातो. IPL मध्ये आपण पाहिलं यंदाच्या पर्वामध्ये 2 खेळाडू रिटायर्ड आउट झालेले आपण पाहिले. तिलक वर्मा आणि परवाच्या सामन्यामध्ये डॉन कॉल्वे. आणि इथं खानापूर प्रीमियर लीग मध्ये देखील आज एक खेळाडू रिटायर्ड आउट होतोय. मंगेश साळुंखे हा खेळाडू रिटायर्ड आउट मैदानाच्या बाहेरच्या बाजूला येतोय.
मोठे खेळाडू असतात परंतु कधी कधी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नसतो, वेळ साथ देत नसते आणि ती वेळेची साथ जेव्हा मिळत नाही ना तेव्हा कधी कधी काही वेळा थांबलेलं चांगलं असतं आणि योग्य निर्णय म्हणावा लागेल संघाच्या दृष्टिकोनातून. मैदानाच्या आतमध्ये विशाल कोसळी दाखल झाला आहे. चौथा षटक हाताळण्यासाठी रोशन म्हटले सज्ज. यासाठी नो बॉल, क्रिचच्या पूर्ण ते बाहेर टाकले आहेत चेंडू. नो बॉल, उघडा डोळे पहा नीट, हा आलाय फ्री हिट. अलॉंग द कार्पेट मारलेला फटका, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक जरूर तैनात, अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या. तेवढ्या चेंडूच्या पाठीमागे 3 धावा आलेल्या आहेत जरूर. चोवीस धावा धावफलकावर आणि आज षटकार. 30 धावांचं धावफलक सक्रिय होत आहे. 30 रन्स ऑन द बोर्ड. कर्णधार आतापर्यंत बॅकफुटवरती राहत होता, मागच्या बाजूला खेळत होता, परंतु या सामन्यामध्ये संघाची गरज ओळखली. निर्णायक सामना आहे हा. सामना क्वालिफिकेशनच्या दिशेने एक पाऊल जवळ येणार आहे. त्यामुळे या सामन्यात सलामीवीराच्या भूमिकेत हा खेळाडू आला आणि आपली छाप सोडून चाललाय. अतिशय चांगली कामगिरी करतोय. रोशनवरती हल्लाबोल चढवलेला आहे. यावेळी एक्झिक्युशन परफेक्ट होतं परंतु नशिबाची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आहे जरूर परंतु एकावरच मानतील समाधान. 31 धावा धावफलकावर. धावफलकाला एक चांगला आकार येत चाललेला आहे, धावगती वाढत आहे. सर्व संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्या. उद्या सकाळी पहिला सामना 9 वाजता सुरू होईल. परवाच्या शेड्यूल मधील 2 सामने आपण उद्याच खेळवणार आहोत. एक धाव अंकित केली जाते या चेंडूवर. उद्याच्या दिवसातील पहिला सामना 9 वाजता सुरू होईल. परवाच्या शेड्यूल मधील 2 सामने आपण उद्याच खेळवणार आहोत. परवा फक्त एक लीग मॅच आणि क्वालिफायरच्या मॅचेस होतील, याची नोंद घ्यायची आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला भेटीला येतं. रोशन विरुद्ध अनिकेत. बॅटल विद इन द बॅटल. अकुटपदा चेंडू, जोरदार प्रहार, मोठा गॅप, सी कॉर्नर. डीप विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये एक मोठा गॅप आहे. तो गॅप भेटण्यामध्ये यश होत आहे आणि क्रिकेटचा देखील नजारा, कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक्स पाहायला मिळतात अनिकेतच्या बॅटमधून. अतिशय शांतता, संयम आणि टप्प्यात आलेल्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम, ही योजना अतिशय कामी येते या खेळाडूला. धावफलकावर धावा लागतात 36. 4 षटका अखेरीस 36 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडूच्या पाठीमागे 24 धावांवर अनिकेत खेळतोय. तर विशाल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यावेळी मात्र विशालचा जोरदार प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, हँड हँडसम. यस पंचांचा इशारा, नो बॉल येतोय का? समोरच्या बाजूला स्प्लेंडर गाडी होती, बाहेर काढा प्लीज. या सिटीजन नो बॉल, नो +6. 7 धावा येतात. षटकाची अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल. समोरच्या बाजूला स्प्लेंडर आहे, ती बाहेर काढा प्लीज. यावेळी बापूडवरती खेळला गेला फटका, 1 धाव अंकित केली जाईल फाईन लेग मध्ये. समोरच्या बाजूला स्प्लेंडर आहे, ती बाहेरच्या बाजूला काढायची प्लीज.
होते आता मात्र अतिशय वेग प्रदान झालेला आहे. अनिलच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातं. जबरदस्त प्रहार अनिकेतच्या माध्यमातून षटक हाताळलं जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेल देखील सुटला. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मात्र नाही. अनिकेत चव्हाण विरुद्ध अनिकेत साळुंखे, कर्णधार विरुद्ध कर्णधार असं हे बॅटल रंगतं. कोणता कर्णधार ठरणार वर्चस्व गाजवणारा, कोणता सेनापती आपल्या सेनेसाठी लाजवाब कामगिरी करणार हे ठरवतील येणारे 4 चेंडू. तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने खेळतो अनिकेत साळुंखे. यावेळी मात्र फटका फसला, कोणतीही गडबड नाहीये. डॉट बॉल आला तरी हरकत नाहीये. तो डॉट बॉल कव्हर करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हा खेळाडू दाखवून देतोय. संयमी फलंदाजी, परंतु त्या संयमाला आक्रमकतेची एक किनार आहे, आक्रमकतेची जोड आहे. मैदानाच्या आतमधली गाडी प्लीज बाहेर घ्या. यावेळी विशालचा स्ट्रोक फसलाय. किरण डाऊन द बॉल, पकडली कॅच, बिग विकेट डाऊन. अनिकेत 14 चेंडूच्या पाठीमागे 24 धावा खेळत असताना धाव फलकावर धावा लागत आहेत 45 रन्स. धावा, 45 ऑन द बोर्ड. जबरदस्त कमबॅक. अनिकेत चव्हाण यांनी अनिकेत साळुंखेची विकेट घेतलेली आहे. नागपूरवरती खेळायला फटका, गलिरिजन क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु आज चेंडू निष्ठून जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. यस, एक धाव डी झोन मध्ये अंकित केली जाईल. यावेळी हाफ ट्रॅकर, परंतु त्याचा फायदा पुरेसा उठवता आलेला नाहीये. कव्हर पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसरीच्या प्रयत्नात समाधान बाकी पवेलियन. समाधानची समाधानकारक कामगिरी मात्र या सामन्यात पाहायला मिळाली नाही. याचबरोबर 5वं षटक समाप्त होतं. 5 षटका अखेरीस 47 फॉर 3, 47 धावा धावफलकावर लागतात. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे, कोणताही खेळाडू पंचांच्या परवानगीशिवाय आतमध्ये जाणार नाही. त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला परवाच्या शेड्यूल मधील 2 सामने खेळवायचे आहेत. उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना 9 वाजता सुरू करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. उद्याच्या दिवसातील पहिला सामना असणार आहे या दरम्यान कॅच सुटते, डी झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. उद्याच्या सत्रातील पहिला सामना असणार आहे काळभैरवनाथ 11 विपक्ष प्रिया 11. दोन्ही संघ सकाळी 8:50 मैदानामध्ये तयार राहतील. बरोबर 8:50 नाणेफेकीचा कौल होईल आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. काळभैरवनाथ 11 विपक्ष प्रिया 11. बरोबर 8:50 टॉस होईल. त्याचबरोबर 9 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. या दरम्यान या चेंडूवर 2 धावा अंकित केल्या जात आहेत. अर्धशतक धाव फलकावर लागतंय. 50 धावा, 50 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
3 चेंडूचा खेळ बाकी. आडावटनं मारलेला स्ट्रोक, शॉर्ट विकेट रिजन, मिस फील्ड, बॅकअप दिला जातो जरूर, रनआउटची संधी परंतु थ्रो कलेक्ट करण्यामध्ये होती चूक. 2 पूर्ण, इथं मात्र तिसरीचा प्रयत्न आहे. 3 पूर्ण होत आहेत, चौथीचा देखील प्रयत्न आणि जिथे 1 धाव व्हायला हवी होती तिथं धावा मिळत आहेत 4. एका धावेच्या ऐवजी 4 धावा खर्च केल्या जातात. बँक बॅलन्स कमी असेल ना तेव्हा खर्च विचार करून करायला हवा मित्रांनो. इथं मात्र आडव्यातनं मारलेला स्ट्रोक, डाऊन द बॉल, फिल्डर पकडली कॅच. विकेटचं होतं पतन. विशाल बॅक टू पवेलियन. अखेरच्या एका चेंडूचा खेळ आहे बाकी. 54 धावा धावफलकावर. इथं मात्र विकेटचं पतन. त्रिपळाची दांडी गुळ. 36 चेंडू 55 धावांचं असेल आव्हान. आजच्या दिवस जरा हो असू द्या कुमार. एक काम काय काय आपण इथं काय ठेवलं नाही तिथे वरती झोपलं चालू. एक चक्कर सकाळी फोन करत नाही मग तुम्हाला डायरेक्ट घेऊन म्हणजे चालू होईपर्यंत 7:30 7:15. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. जगदंब फॅब्रिकेशन्स. चला अनिकेत साळुंके कर्णधार फिल्डिंग लावून घ्या लगेच. जगदंब फॅब्रिकेशन्स. चला आपल्याकडे 2 मिनिटांचा अवधी आहे फक्त. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. सम्राट फलंदाज पाठवायचे.
रोशन मंडले आणि अजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मंगेश गोलंदाजीसाठी सज्ज. 36 चेंडू 55ची गरज. हिअर वी गो. इथं थांबतोय का काय? पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज थोडीशी मिसफील्ड. त्याचा फायदा उठवला जातो. एक धाव पूर्ण. यस सिंगल अंकित केली जाते. 55चं लक्ष आहे. चांगल्या चेंडूला इथं मात्र सन्मान दिला जातोय. डॉट बॉल. हलक्या हाताने टॅप केला होता फॉलोथ्रूमध्ये मंगेशच्या हातामध्ये. बॅकफुटवरती खेळायला स्ट्रोक. कव्हर पॉइंट रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूला धाडले सीमा रेषे पार. एक जबरदस्त चौकार. आखोटप्याचा चेंडू त्यावरती चांगला फटका खेळला गेला. जबरदस्त समाचार घेतला जातोय या आखोटप्याचा चेंडूचा. यावेळी मात्र टॉपेज विकेटचं पतन. विशाल डाऊन द बॉल. कॅच पकडले जातोय. अनिकेत चव्हाण फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या सामन्यामध्ये संतोषच्या माध्यमातून त्यांचा बोर्ड काढण्यात आला होता. त्यांना संधी मिळाली नाही. इथं मात्र ती संधी आहे. लक्ष आहे फक्त 55 धावांचं. 4 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल केलेला पाहायला मिळतात. स्लिपमध्ये स्वतः कर्णधार येत आहेत. निर्णय साध्य झाला देखील होता परंतु काही इंच पुढे चेंडू विसावला. काय स्ट्रॅटेजी आणि काय गोलंदाजी केली जाते. प्रत्येक फलंदाजासाठी रणनीती आखली जाते आणि त्या रणनीतीची अंमलबजावणी देखील केली जाते. यावेळी पहा ट्रॅप रचला गेला अनिकेतसाठी. अनिकेत स्लिप्समध्ये जरूर होते परंतु थोडेसे बाहेरच्या बाजूला आणि समोर चेंडू आदळला. मंगेश यांचं एक्झिक्युशन देखील परफेक्ट. प्लॅनिंग तुम्ही कितीही करा परंतु एक्झिक्युशन परफेक्ट जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्या प्लॅनिंगला अर्थ नाहीये. ते प्लॅनिंग व्यर्थ आहे. यावेळी मात्र आडवा बॅटने खेळायला फटका. डीप मिड विकेट रिजन. क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फंबल जरूर बबलूच्या माध्यमातून परंतु अखेरच्या क्षणी सावरलेला आहे. 2 धावा या दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. याचबरोबर षटकाची होती सांगत हा षटक समाप्त. एका षटकाखेरीस 1 गडी बाद 8 धावा. 8 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा षटक हाताळण्यासाठी आता येतोय आजच्या दिवसातील हिरो यंग सेन्सेशन शंभू जाधव. यावेळी पहिला चेंडू इथं मात्र शंभू वरती चढवला. हल्ला बोल. चेंडूला धाडले 1 बाउन्स. सी कॉर्नर. सीमारेषे पार.
ये रास्ते 4 के हा येतोय चौकार. प्रत्येक खेळाडूसाठी रणनीती जरूर आखली जाते. इथं मात्र ती रणनीती अपुरी पडली की काय हे पाहावं लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बाहेरच्या बाजूला तैनात आहे रोशनसाठी. पहिला चेंडूवर हल्ला झाल्यानंतर हा गोलंदाज कमबॅक कसा करतो हे पाहावं लागेल. इथं मात्र गोलंदाजीची लय बिघडवण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजीची लय बिघडवण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. डी झोन मध्ये 22च्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाते. म्हणजे या गोलंदाजाकडे विचार करण्याची क्षमता देखील तितकीच आहे. फक्त वेग नाही आहे, परंतु त्या वेगाबरोबरच वैचारिक ताकद देखील आहे. पाहूया तिथं आपण शफल केलं फलंदाजाने, क्रीजमध्ये पुढच्या बाजूला आला, गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, लाईन लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न, परंतु त्या गोलंदाज मात्र आपल्या लाईनवर लेंथवर ठाम राहिला. उलट फलंदाजच काही क्षण अडचणीमध्ये आला होता. आता मात्र विशाल कोचळे पुन्हा एकदा फलंदाजाचे पाय जखडून ठेवण्याचं काम करतात. फटका फसला, विकेटचं पतन. समाधान इज द मॅन. स्कोर रिव्हिजन. शंभू जाधव वन्स अगेन कमत आवर कमत द मॅन. जबरदस्त गोलंदाजी. युवा खेळाडू आहे, परंतु कौशल्य अतिशय सुंदर. बॅटर विन्स द बॅटल, बॉलर विन्स द वॉर. छोटस बॅटल बॅटरला जरूर जिंकलं चौकार मारून, परंतु अखेरीस गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं आणि युद्धामध्ये विजय मिळवला. संकेत नवीन फलंदाज येत आहे. गोलंदाजीसाठी शंभू पुन्हा एकदा सज्ज. बॅकफुटवरती मारलेला स्ट्रोक. स्कोर रिव्हिजन मध्ये समाधानच्या माध्यमातून मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. जरूर थोडीशी जखम झालेली पाहायला मिळते, परंतु या जखमा दागिना म्हणून मिरवायच्या असतात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. यावेळी मात्र बॅकअप लेन स्लोअर वाट बॉलिंग. अतिशय वेगवान मारा करत असताना हा चेंडू मात्र अतिशय धीम्या गतीचा. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा फरक या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. एक चेंडू काश्मीरकडून तर एक कन्याकुमारीकडून. फलंदाजाला काय समजत नाहीये. डोंडे डोंडे रे साजना. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळी फलंदाज तयार. टेवलीला डिपॉझिट केले. बॅकवर्ड स्कोअर लेग. सीमा रेषे पार. षटकार. चला बॉल आतमध्ये जायचा लगेचच. थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न यावेळी फसला आणि पहिल्यांदाच मला वाटतं या खेळाडूचा स्पेल महागडा ठरतोय. 12 धावा आलेल्या आहेत. एक विकेट जरूर आली, परंतु अखेरच्या चेंडूवर वेगळं काहीतरी ट्राय करण्याच्या प्रयत्नात मात्र षटकार खेचला गेला. आता मात्र 24 चेंडू 35 ची गरज. पुढचं षटक हाताळतोय मंगेश. बॅट चेंज पकडले. कॅच. विकेटचं पतन. संकेत बॅक टू पवेलियन. रंगतदार स्थितीमधील सामना पुन्हा एकदा टिल्ट होताना पाहायला मिळतोय. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. एक मोठा फटका येतोय की विकेट येते. करंट रेट आणि रिक्वायर्ड रेट मध्ये जास्त तफावत नाहीये. अगदी 0.1 ची तफावत आहे. करंट रन रेट आहे 9.23 तर रिक्वायर्ड रन रेट आहे 9.13. म्हणजे आवश्यक धावगती ही सुरू चालू धावगतीपेक्षा कमी आहे. नवीन फलंदाज अनिल गोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिल गोळे आगीचे गोळे फेकणार का आपल्या बॅटमधून हे पाहावं लागेल.
मंगेश अनुभवाची शिदोरी गाठीशी असणारा गोलंदाज. पहिला चेंडू जोरदार प्लार, चेंडूला धाडले, सीमारेषे पार. पंचांचा येईल निर्णय. यस, रिव्ह्यू फॉर द 6 or 4 प्लीज. Yes, it is a 6 षटकार, 6 धावा. अनिल गोळे, आगीचे गोळे बॅट मधून फेकत राहावं लागेल. यावेळी मात्र फटका बसला, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर, नो मॅन्स लँड मध्ये सिंगल अंकित केली जाईल. अनिकेत आणि अनिलची ही जोडी विजयश्री पर्यंत पोहोचवणार का सम्राट 11 संघाला? जगदंब फॅब्रिकेशन्सची ही विजयी गौरदौड रोखली जाणार का, हे मात्र पाहावं लागेल. यावेळी मात्र आकुटपदा चेंडू स्क्वेअर कपचा प्रयत्न, परंतु कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. 28 धावा धावफलकावर लागत आहेत. 27 धावा धावफलकावर लागत आहेत. अगदी अजूनही 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 20 चेंडूच्या पाठीमध्ये 28 ची गरज आहे. समोरील करण तितकंसं अवघड नाहीये. यावेळी पुन्हा फटकाला जेव्हा मिड विकेट नावे स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमारेषे पार, हा येतो अनिकेतचा ब्लास्ट, षटकार. आणि या षटकाराबरोबरच निश्चितपणे कर्णधाराला विचार करायला भाग पाडले. मंगेश सारख्या अनुभवी खेळाडूवर हल्लाबोल चढवलाय आणि विजयी घोडदौड जी या संघाची आतापर्यंत सुरू आहे ती रोखण्याचं काम सम्राट 11चं सम्राट करणार का? वाघाच्या जबड्यात हात मोजणी, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती जात ही मर्द मराठाची, परंतु इथेही वाघाची दरकाळी फोडणारा जगदंब फॅब्रिकेशन संघ, त्यांना रोखण्याचं काम कोण करणार? क्षेत्ररक्षणामधील फेरबदल करतील का नशिबामध्ये बदल, हे मात्र पाहावं लागेल. यावेळी मात्र अवंतरराव वाईट बॉल. अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यार्करला जाऊन खोदून काढलाय शंभूच्या माध्यमातून मी स्पीड, परंतु एका धावेवरच मानतील अनिकेत समाधान. तिसरं षटक समाप्त. 35 धावा धावफलकावर 18 चेंडू 20 ची गरज. अतिशय महागडा असं हे षटक ठरत आहे. 15 धावा तब्बल या षटकामध्ये येत आहेत. चला जलदगतीने सामना सुरू ठेवा. शंभूचं निर्णायक षटक, या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, परंतु आता वेगळं काही ट्राय करणे गरजेचं नाही आहे, याची दक्षता त्याने घ्यायला हवी आहे. समोरचा फलंदाज तितकाच कसलेला आहे, मुरलेला आहे, त्याच्या समोर संपूर्ण कौशल्य पाहायला लावावं लागेल. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका समाधान रिजन मध्ये तैनात. दाखल स्कोर लेग एक पूर्ण. थ्रो येईपर्यंत दुसरी देखील पूर्ण होती.
37 धावा. आता मात्र 17 चेंडू 18ची गरज. 2 मोठे फटके आणि सामना मात्र खिशामध्ये. यावेळी स्लोअर वन कमी गतीचा चेंडू, परंतु अनिकेत आता मात्र तयार आहे. अगदी फुटबॉल प्रमाणे अनिकेतला चेंडू दिसतोय. युवा गोलंदाज दबावामध्ये थोडासा विखरपणा पाहायला मिळतोय. 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. वेगळं व्हेरिएशन ट्राय करण्याची खरंच आवश्यकता आहे का? जो अतिरिक्त वेग आपल्याकडे आहे, जो अचूक टप्पा आहे, अचूक दिशा आहे, त्याच्या जोरावर देखील चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. परंतु इथं मात्र व्हेरिएशनच्या प्रयत्नामध्ये मोठे फटके पडतायत. या स्पर्धेमध्ये प्रथमतःच महागडा ठरतोय तो शंभू. 8 चेंडूत मागे 20 धावा आतापर्यंत शंभूच्या गोलंदाजीवर आलेले आहेत. एक गडी जरूर त्याने गारद केला, परंतु आता मात्र पुढील 4 चेंडूत चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. अनिकेतला रोखावं लागेल. शेखरला रोखलं होतं आणि सामन्यामध्ये विजय मिळवला होता. आता अनिकेतला रोखण्याचं काम केलं जाईल का? जर अनिकेतला रोखलं तर पुन्हा एकदा सामन्यावरची पकड मजबूत होईल. परंतु हे काम तितकंसं सोपं आहे का? कारण अनिकेतला सध्याच्या घडीला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय. अगदी फुटबॉल प्रमाणे चेंडू अनिकेत पाहतोय आणि या युवा गोलंदाजावरचा दबाव झुगारून त्याला पुन्हा एकदा हिरो बनण्याची ही संधी हा चेंडू उपलब्ध करून देईल का? पाहूयात. फटका फसला जरूर. डॉट बॉल. बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. याच पद्धतीची गोलंदाजी करत आतापर्यंत यश मिळवलंय, मग वेगळं ट्राय कशाला करायचं? जी गोष्ट बिघडलीच नाहीये ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्याची काय गरज आहे? हे गोलंदाजाने लक्षात घेतलं पाहिजे. सामन्याची गरज, संघाची गरज ओळखा, मागणी तसा पुरवठा करा. डिमांड अँड सप्लाय या रूल प्रमाणे पुढे काम करत राहा. इथं मात्र पुन्हा एकदा कुटपदा चेंडू, फटका फसला. डाऊन द बॉल फिल्डर पकडली, कॅच. ओहो, शंभू जाधव पुन्हा एकदा 0 टू हिरोचा हा प्रवास. आणखी एक मोठा मासा गळाला लागलाय. याच गोष्टीबद्दल आपण चर्चा करत होतो मित्रांनो. जी गोष्ट बिघडलीच नाहीये ती दुरुस्त करण्याची काय गरज आहे? 43 धावा धावफलकावर, अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी. 12ची आहे गरज. काय गोलंदाजी केली जाते. अगर सीधी उंगली से घेन निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं है. आणि हेच लक्षात घे तर गोलंदाजाने पुन्हा एकदा पुनरागमन केलं आणि साळा तोडलं अनिकेतला. आता मात्र स्वतः संघ नायक, संघ मालक किरण मंडले मैदानाच्या आतमध्ये. परंतु अनिकेत सारखं वादळ रोखलंय आणि निश्चितपणे पुन्हा एकदा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल. चौथी 14 चौथं षटक सुरू आहे. 14 चेंडू 12ची गरज. कनेक्शन केलं जात आहे. पुन्हा एकदा बॅटचे डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धाव मिळेल. आता मात्र 13 चेंडू 11ची गरज. सामना अजूनही सम्राट 11च्या हातामध्ये आहे, परंतु थोडंसं पुनरागमन जरूर करून दिलं या गोलंदाजानं. जर ते व्हेरिएशन ट्राय केले नसते, तो षटकार राहिला नसता, तर मात्र आता सामन्यामधील रंगत निश्चितपणे वाढलेली पाहायला मिळाली असती. परंतु बीत गई तो बाद गई. सोडून जायचं आणि पुढे चालायचं. गेलेल्या गोष्टींची आठवण न करता पुढील गोष्टींमध्ये सुधारणा करत राहायचं. हेच आयुष्य आहे आणि हेच क्रिकेट आहे. पुन्हा एकदा व्हेरिएशन टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर धाव खर्च. आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी असेल तेव्हा खर्च विचार करून करणं गरजेचं. आणि तो विचार मात्र इथं करत असताना गोलंदाजाकडून थोडासा अविचार केला जातो, अतिविचार केला जातो आणि हा स्लोअरचा टाकण्याच्या प्रयत्नात वाईट बॉल आलाय. केवळ 10 धावा असतील तर सम्राट 11 दूर. यस, याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना चांगलं षटक हाताळलं. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, डॉट बॉल. 12 चेंडू 10ची गरज. 45 धावा धाव फलकावर. चला सामना जलद गतीने पुढे जा. आपल्याकडे निर्धारित वेळ कमी आहे. चला जलद गतीने या पुढे.
चला 12 चेंडू 10ची गरज. पंकजचा अनुभव येईल का कामी. अनिल गोळ स्ट्राईकवर. अनिलच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे. जगदंब फॅब्रिकेशन्स हा संघ गतवर्षीपासून अजूनपर्यंत पराभूत झालेला नाहीये. पहिला पराभव त्यांना चाखावा लागेल का आणि तो पराभव सम्राट 11च्या माध्यमातून दिला जाईल का हे पाहावं लागेल. मोठा फटका. जोर का झटका. सीमारेषे पार षटकार. यश बॉडी लँग्वेज वरून वाटते निश्चितच सामना निष्ठून गेला हातातून. मागील 2 पर्वांमध्ये हा पहिला पराभव स्वीकारावा लागणार आहे जगदंब फॅब्रिकेशन संघाला. 11 चेंडू केवळ 4 धावा दूर आहेत सम्राट 11. पुन्हा एकदा सूचना. उद्या सकाळी 9 वाजता पहिला सामना असेल. प्रिया 11 विपक्ष काळ्या भरणात 11 दोन्ही संघ सकाळी 8:50 ला तयार राहायचं टॉससाठी. परवाच्या शेड्यूल मधील 2 सामने उद्याच खेळवले जाणार आहेत. परवा फक्त क्वालिफायर्स आणि एक लीग मॅच खेळवली जाईल. सकाळी 9 ला पहिला सामना सुरू होणार आहे. फटका फसला. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मात्र घेतली जाते. आता मात्र 10 चेंडू 3ची गरज. यावर मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. जरूर थोडस फंबल. रनआउटची संधी हुकली परंतु वाईटच्या स्वरूपात 1 धाव जरूर मिळते. 10 चेंडू आता 2ची गरज. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावगतीने अतिशय चांगला वेग पकडलेला आहे आणि उद्याच्या सत्रात देखील असेच सामने आपल्याला पाहायला मिळते. यात ते मात्र शंका नाही आहे. इथं मात्र हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा प्रयत्न होता. बॉल आला. 9 चेंडू 2ची गरज. धावांचं पाठबळ कमी आहे परंतु इथं मात्र चांगली कामगिरी. पराभव जरी झाला मित्रांनो तरी तो पराभव असा व्हायला हवा की तुमच्या नेट रनरेटवर त्याचा जास्त इफेक्ट नाही होणार आणि ती काळजी इथे घेतली जाते जगदंब फॅब्रिकेशन्स आणि हीच चॅम्पियन्सची निशाणी. इथं मात्र हलक्या तरी खेळायला फक्त असं वाट 11 केवळ एक सिंगल दूर असेल विषयापासून. मोठा फटका. सिंगलची आवश्यकता असताना हा मात्र अनिल गोळ्याच्या बरोबर आगीचा गोळा. विजयी षटकार. चेंडू सीमा रेषे पार आणि सम्राट 11 ठरतोय जगदंब फॅब्रिकेशन्सला पराभवाची धूळ चाखवणारा यंदाच्या पर्वातील नव्हे तर मागील 2 पर्वातील पहिला वहिला संघ. यासह सामनावीराचा पुरस्कार दिला जातो अनिकेत चव्हाण.